मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। तांत्रिक कारणामुळे वाहतूक ठप्प झाली। घाटकोपर विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। एकीकडे सीएनजी पंप बंद असल्यामुळे मुंबईकरांचे काल दुपारपासून हाल होत आहेत। त्यात आता ऑफिस गाठण्यासाठी उशीर होईल म्हणून लवकर घराबाहेर पडलेले मुंबईकर मध्य रेल्वेच्या या खोळंब्यामुळे पुन्हा उशिराच पोहोचणार आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, साधारण किती वेळ लागणार आहे वाहतूक सुरू व्हायला? नक्की जर पाहायला गेलं तर कालपासून सीएनजी चा तुटवडा कुठे मुंबई जाणवत आहे। त्याच्यामुळे जे प्रवासी आहेत ते सागरमन याच्या रेल्वेचा प्रवास करत आहेत। मात्र आता पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास मुंबईवरून ठाण्यावर जाणारे लोकल आहे ते ठप्प झालेले आहे। विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे ही लाईन ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र अजून खूप वेळ जाईल असे सांगण्यात आलेले आहे। अनाउन्समेंट देखील करण्यात येत आहे। जोपर्यंत रेल्वे लाईन चालू होत नाही तोपर्यंत ही मार्गिंग बंद राहील। जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत रेल्वे लाईन बंद राहील। मात्र जर पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास साखरपणे कामाच्या दिशेने निघालेले आहे, त्यांच्यापुढे तारांबळ उडलेले आता पाहायला मिळून येत आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी मयूर।